नमस्कार, प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे रिलायन्स स्मार्ट पॉईंटला. तर चला मग तुम्हाला तिकडची आम्ही शॉपिंग दाखवतो आमची. सो लेट्स गो. हे बघा आम्ही रिलायन्स पॉईंटला आलो आहे, स्मार्ट पॉईंटला. सो लेट्स गो, आतमध्ये जाऊया. मला पण दाखव. हे बघा दीदी इथे डाळ घेते. हे बघा चणा डाळ घेते मी. हे बघा इथे खाऊ घ्यायला आलं आहे मी. बिस्किट कुठे आहेत गं? बिस्किट त्या साईडला आय थिंक सो आपण त्या साईडला जाऊ. चला लेट्स गो. हे बघा इथे खाऊचं सेक्शन आहे आणि इथे बिस्किट्स आहेत. आपण इथे बिस्किट घेऊया. बिस्किट घेतो आणि भेटतो तुम्हाला मी. थांबा दाखवते तुम्हाला बिस्किट. पॉपकॉर्न घ्यायला चालू केलेत. हे बघा इथं आमची शॉपिंग झालेली आहे आणि इथे दीदी चालते. आता आम्ही घरी चाललो. तर आम्ही आलेलो आहोत रिलायन्स स्मार्ट पॉईंटवरनं आणि आम्ही बाजारात गेलो होतो त्याच्यानंतर. ते पण तुम्ही बघा, ते पण आम्ही शूट केलेलं आहे. सो लेट गो. हे बघा गाईच, आम्ही चाललो आहे आता स्टेशनरी दुकानात. तर तुम्हाला तिकडचं दाखवतो. इथे द्वारकाधीश शांकुमार. हे बघा इथे आम्ही पोचलो. इथे मी राणी. गाईज हे बघा आम्ही स्टेशनरीच्या दुकानातून जाऊन आलो पण आम्हाला काय भेटलंच नाही. सो आम्ही दुसऱ्या स्टेशनरीच्या दुकानात चाललो आहे. सो लेट्स गो. आणि आम्ही आलो स्टेशनरी दुकानात. आता बघूया इथे भेटते का ऊल. काय बनवायचं आहे ते तुम्हाला मी सांगेन नंतर. मला आधी भेटून देते सगळ्या गोष्टी, मग तुम्हाला दाखवते मी. देवीचं मंदिर आहे आणि आम्ही आता चाललो आहे घरी. काही वस्तू भेटल्या, काही वस्तू नाही भेटल्यात आणि खूप ऊन पण आहे. मी स्कार्फ घेतला, राणीने नाही घेतला. होय राणी. हे बघा राणी. सो लेट्स गो. मित्रांनो बघा, मित्रांनो आज आहे पावसाचं वातावरण झालं आहे बघा. आज हे बघा सगळं पावसाचं वातावरण आहे बघा. कसा हवा सुटली आहे बघा. सगळं पावसाचं वातावरण सुरू झालेलं आहे बघा. हवा सुटली आहे सगळी. आणि इकडे ना आमची जेवणाची नाश्ता करण्याची वेळ झालेली आहे. हे बघा चपाती आणि चण्याची भाजी. हे दोघी जणी आहेत. आता आल्या आहेत त्या मॉलमधून. रिलायन्समध्ये गेल्या त्या होय ना. आता चेंज केल्या. आता त्या नाश्ता करायला बसलेत. त्यांना रिलायन्समध्ये पाठवलं होते मी. म्हणजे जाऊन यावं आपल्याला. चण्याची डाळ घ्यायची होती मला. मी चण्याची डाळ ना घेते 2-3 किलो आणि दळून ठेवते. मग पावसाळ्यात आपल्याला बेसनपीठ टेन्शन नाही म्हणून. आणि पावसाळी चण्याची डाळ कशी ओली असते, मग ती भाजायला लागते. म्हणून मी म्हटलं जाऊन घेऊन या चण्याची डाळ. आणली त्यांनी दोघीने जाऊन. हे बघा दोघीजणी इथे बसलेत. आता मी पण तेव्हा माझी तिथे ठेवली डिश आहे. मी 4 चपाती खाते, मला चण्याची भाजी नाही आवडत. आणि सगळं पावसाचं वातावरण आहे. तुम्हाला दाखवू पावसाला की पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा. मग गरम होतं. आज शुक्रवार आहे, लाईट पण गेली आमची. तसं बघा पावसाचं वातावरण आहे. इकडे कपडे टाकले आम्ही सुकवशी. चला मग आता आपण नाश्ता करूया. पोळी करतात, आता मी पण करते. हे बघा आज ना मी बनवते वाटाण्याचा सांबारा आणि भात. मस्तपैकी आपला कोकणी पद्धतीत मी वाटाणा सांबारा बनवणार आहे. कारण आम्ही असं कोकणात बनवतो वाटाण्याचा सांबार आणि भात. हे आता हे सफेद वाटाणे आहेत. आता याचा सांबारा बनवूया आपण. कुकरला लावूया. हे बघा मी वाटाणे आता धुवून घेतलेले आहेत. आता मी ह्याच्यात 1 ग्लास पाणी टाकून शिट्या काढून घेणार आहे. मग नंतर तुम्हाला दाखवते. बघा वाटाणे मस्तपैकी आपले झालेले आहेत. चमचा घेते मी. हे बघा मस्तपैकी वाटाणे उकडलेले आहेत. आज मी वाटाण्याचा सांबारा बनवला. बघा किती मस्त उकडलेत बघा. हे बघा आता आपण फोडणी घालायची आहे. देवा आमचं गोडं वाटण घेतलं आहे मी, काल वाटलं होतं. हे बघा हे सगळे मसाले म्हणजे कुठे नाही बघा. मधुरा मालवण असेल मसाला आहे फक्त. हळद, मीठ, मोहरी, जिरा आणि आलं लसूण पेस्ट आणि लसूण एवढंच आहे. दुसरे कसले हे नाही, मसाले नाही.
कारण मी दुसरे कुठले वापरत नाही. आमचा असं मधुरा असेल मालवणी मसाला वापरते ना, मग ते दुसरा कुठला मसाला वापरत नाही. आता मी तेल घालते पातेल्यावर. हे बघा इथे मम्मीने तेल टाकलंय आणि तेल तापलं, मग मोहरी आणि जिरा टाकलेलं आहे. जिरा मोहरी टाकले. आता लसूण टाकून घेते. पातेल्याने लगेच गरम होतो. लसूण टाकून घेतलेली आहे. आता मस्तपैकी लसूण थोडीशी लाल होईपर्यंत ठेवते, नंतर मग फोडणी देते. आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. आलं लसूण पेस्ट चांगली. आता मी मसाला टाकून घेते. मसाला टाकलेला आहे आणि पातेलं कसं पिझ्झा आहे ना, त्याच्यामुळे लगेच गरम होते बघा. आता फोडणी करून घेते मी. मसाला एवढा चांगला झालेला आहे फ्राय. हळद टाकते त्याच्यामध्येच. आता हळद टाकलेली आहे मी. आता मीठ टाकून घेते चवीनुसार. मस्तपैकी वाटाण्याचा सांबार आहे. आता ह्याच्यामध्ये गोडा मसाला टाकून घेणार आहे. हे बघा वाटण टाकलेलं आहे मी. आता मस्तपैकी वाटाण्याचा सांबार एक नंबर होईल बघा. तर वाटण्याचं थोडंसं पाणी इथे टाकते. हे बघा आता चांगलं उकळी आले की मग आपण उतरून ठेवूया आणि अशा पद्धतीने तुम्ही कालवण बनवा. सोनीने रांगोळी बनवली. ही रांगोळी कसली आहे? रांगोळीची आणि प्लॅस्टिकवर केलेली रांगोळी. तयार 100 वेळा पुसायला नको, 100 वेळा भरायला नको. म्हणती मस्त की मम्मी आपण बाहेर. हे बघा किती भारी केले बघा. हे बघा मागे प्लॅस्टिक आहे बघा. हे बघा हे मागे प्लॅस्टिक आहे बघा. दिसतं का नाही प्लॅस्टिक तुम्हाला? हे प्लॅस्टिक आहे. हे बघा ही बनवली. आणि मागच्या कुठे सोनी दाखव. मागची हे मागे तुम्हाला बघा ती दाखवलेली करून आपण बघूया म्हटलं होतात काय. हे बघा हे किती मस्त झालेत बघा. हे अजून कापायचे आहेत. काढा सगळ्या ह्या इकडनं अशा कापल्या नाही तिने अजून. हे बघा हे मागचे. हे बघा ही मागे काढून दाखवलेली ना ती ही. आणि ही राणीने रंगवलेली आहे बघा. आणि तिने ही पानं आहेत तिची. हे बघा ही मागची रांगोळी. आणि का तिने आज केली सकाळी. अजून याच्या हे करायचे आहेत ना फुलं अजून 4. म्हणजे ही रांगोळी अशी ठेवायची. इथे एक फूल ठेवायचं, इथे एक ठेवायचं, इथे आणि इथे वरती असे 4 फुलं ठेवायची. मग ते अजून छान दिसेल. मग आम्हाला ही रांगोळी आम्ही कधी करू आता कधी करणं काय कार्यक्रम असेल तर मी ठेवीन बघा. तुम्हाला सांगेन मी. आता काय वड पौर्णिमा आहे ना, आहे की नाही? वड पौर्णिमेला काय आमच्या वरती वडाचं झाड लावलेलं आहे मी. तिथेच आम्ही वड पौर्णिमा करतो. कशी वाटली रांगोळी सोनीने काढलेली, म्हणजे तयार केलेली रांगोळी कशी वाटली ती सांगा कमेंट करून. आताच नवीनच ती करते. यूट्यूबला बघून वगैरे अशी करते. काय शिकली वगैरे नाही कुठे. पण बघा किती छान केलेली आहे. चला मग आता आपण स्वयंपाक चालू आहे आपला, तो करूया. बघा आमचा वाटाण्याचा सांबार कसा मस्त उकळ आलेला आहे. आणि इकडे भात होतोय. इथे सोनी भात बनवते. हा बघा भात आमचा. ते भात आणि आम्ही सकाळी घावणे पण बनवले होते. पण ते काय शूट करता आले नाही. सकाळी नाश्त्याला आमच्याकडे घावणे होते. नाश्ता वगैरे करून झाले. आता आमच्या दुपारचं काय स्वयंपाक चालू आहे. वाटाण्याचा सांबार आणि भात. इथे मम्मीने आता डाळ दळायला घेतली. हां ही बघा ही डाळ आणली 2 किलो. काल सोनीने आणली होती रिलायन्समधून. आणि 2 किलो मी दळून ठेवलेली आहे. कारण ना पावसाळी ना आम्ही 5 किलोचं पीठ मी दळून ठेवते. म्हणजे सणसू आता आळवडी बनवा, भजी बनव, काय काय बनवायला लागतात ना. आळवडी आपल्याला लागतात ना बनवायला श्रावण महिन्यामध्ये. मग ती डाळ नंतर चिवड होते. मग दळत नाही. मग मी 5 किलो डाळून दळते. आधी मी 2 किलो दळून ठेवले आणि ही 2 किलो. आणि आता अजून 1 किलो आणीन नंतर दळे पाऊस पडायच्या आधी. आता ही आणली तर लवकर दळून होते. आज पावसाचं वातावरण आहे. मग एकदा चिवड झाली डाळ ना का मग दळणार नाही. चला मग ही डाळ लावते मी आपली चक्कीला. ही माझी चक्की आहे कोरोनात घेतलेली. हिने भरपूर सपोर्ट केला मला कोरोनात ना. कारण सगळं काम वगैरे सगळं बंद होता. मग ह्याच्यावर आमचं चाललेलं होतं सध्या म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये. आता पण ही साथ भरपूर देते मला. कारण आमची दळणं वगैरे असतात कोणाकोणाचे असतात दळणं. कोरोनाच्या काळात भरपूर दळणं असायची. आता कसे घरोघरी चक्क्या घेतल्यात ना घरघंटी. मग आता थोडे कमी झाले. अजून आहेत पण वेळ मला भेटत नाही. आणि माझी तब्येतच बरी नसते खरं म्हणजे. आता 2-3 दिवसमध्ये 2 ब्लॉक आलेले आहेत. म्हणजे तब्येत सध्या बरी नव्हती. आता सुरू करणार असं आहे. माझी तब्येत कशी आज चांगली उद्या बरं नाही वाटत. उद्या बरी आहे तर परवा चांगली नाही वाटत असं आहे झालं. मग आता बघू त्याच्यातून मी हळूहळू करते. तुम्ही सपोर्ट करा फक्त भरपूर.
चला मग मी चक्की लावून घेते आणि आपली डाळ दळून घेते. मग तुम्ही अजून नंतर तुम्हाला दाखवतो दळून झाल्यावर. चक्की लावायची काय टेन्शन नाही आहे बघा. इथून लावून घेतलं का बटन दाबला का झालं, दळून टाकलं का झालं. हे बघा, ही आता मी डबा साफ करून घेतली चक्की सगळी. हे कसं आहे, नाचणी म्हणा ज्वारी म्हणा दळलेलं असतं ना, मग ते साफ करून घ्यायला लागतं. आता मी हे खोलते. हे वरती मी बेडशीट टाकून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये ते गहू राहिले थोडेसे असे. ही डाळ आहे चण्याची, मी निवडलेली होती काय संध्याकाळी. मागच्या टायमाला अंडी 70 रुपये किलो होती आणि आता किती झाली, 8 रुपये वाढले ना. 8 रुपये वाढले बघा. एका आठवड्यात 8 रुपये वाढले डाळ. मागच्या आठवड्यात मी 70 रुपये किलोनी डाळ आणली रिलायन्समधून. आता ह्या आठवड्याला सुनींनी काय आणली, 8 रुपयावरती वाढले किलो मागे. बघा आता ही अशी लावून द्यायची, काय पीठ उडत वगैरे नाही. ही डाळ आहे ना पटकन होईल. हे बघा 2 किलो ही डाळ होती, याचं बेसन मी आत्ता केलं. आणि ही मी आधी आणली 2 किलो होतं ते मी आधी दळून ठेवलं होते बघा. कारण आम्हाला तर कसं श्रावण महिन्यात जास्त लागतो भजी म्हणा आळवडी वगैरे बनवायला. आता मी याच्यात थोडंसं काढते आणि थोडं आम्हाला खाण्यासाठी काढून ठेवतो, वापरण्यासाठी. हे एवढंसं आहे याच्यामध्ये, अजून मी काढून ठेवते. बघू नंतर परत 1 किलो आणि 5 किलो आम्हाला लागतो. दिवाळीपर्यंत आम्हाला हा बेसन पुरतो. आता ह्याच्यामध्ये मी भरून ठेवते असं. आता हा पॅक बंद डबा करून ठेवून द्यायचा पावसाळी. आपलं टेन्शन नाही, आपलं पाऊस जाईल एवढा. कारण आळवड्याने जास्त लागतो आम्हाला. आळवड्या भरपूर खातो पावसात नाही. अशा पद्धतीत बनवून घ्या. आपण विकत आणतो तर किती येतो, म्हणून त्याची 2 किलो डाळ आणली चिकार बेसन होतो. आता ही माझी 4 किलो डाळीचं बेसन आहे. हे पहिलं 2 किलो होता आणि आता हे 2. आता हे हा डबा पॅक करून ठेवते, म्हणजे टेन्शन नाही राहणार. उरलेलं दुसऱ्या डब्यामध्ये ठेवते भरून. तुम्ही पण असं करून बघा, मस्तपैकी बेसन होतं. चला मग मी एवढं भरून घेते आता, नंतर मी तुम्हाला भेटते. बघा सोनीने ना कमळं बनवले आहेत. हे बघा किती भारी बनवलेत कमळं बघा. आणि हे बघा ही रांगोळी आहे ना, आता इथे एक ठेवू, इथे 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 असे 4 कमळ ठेवायच्या. आणि मध्ये ही रांगोळी ठेवायची, म्हणजे आमची एक रांगोळी झाली देवाजवळची. अशा पद्धती सगळ्या आता सोनी बनवून घेईल. तिकडे मी सोनीला ना आता मोठी लक्ष्मीची पावलं काढायला सांगणार आहे एकदा. ते छोटे आहेत ना, अजून मोठे पण काढायला सांगणार आहे. मग असे ठेवायला बरे ना, असे जाताना असे बरेच. बघू आता टाईम भेटेल तसं करणार. हे बघा इथे राणी आंबा कापते. आणि हापूस आंबा बघा कसा ऑरेंज कलरचा आहे, ऑरेंज. 1 नंबर आंबा आहे, 1 नंबर. आणि सुगंध पण इतका भारी सुटला आहे ना, मस्त आहे बघा. आम्ही जेवायला वाटते, मी जेवण दाखवते मी जेवताना आम्ही. हे बघा इथे आम्ही आता जेवायला बसलोय. वाटाण्याचा सांबारा, भात, लोणचं, कांदा, टमॅटो आणि आंबे. या जेवायला. आम्ही जेवण करतो आता 1 वाजला. काय ते टी व्ही पण बघायला घेतली. चला मग जेवूया आपण, व्हिडिओ कंटिन्यू ठेवूया. हे बघा हे भाऊ आहेत, दूध दही इकडे घेतो आम्ही. आणि यांच्याकडे ऊसाचा सरबत घ्या सगळ्यांनी येऊन. 1 नंबर ऊसाचा सरबत आहे. एकंडे भाऊ त्यांच्याकडे ऊसाचं सरबत घ्या सगळ्यांनी. हे बघा आज ना आहे आमच्याकडे सकाळचा नाश्ता, ब्रेड बटर. हे बघा इथे बटर आहे आणि सोनी गरम करते ब्रेड बटर. आज सकाळचा नाश्ता आहे बघा, किती मस्त कुरकुरीत केल्यानंतर आणि अर्ध्यांचा नाश्ता झालेला पण आहे. हे बघा आम्ही हे मैद्यापासून बनवलेले ते नाही घेतले ब्रेड. ते कुठले सोनी, ते ब्राऊन ब्रेड गव्हापासून बनवत ना, ते घेतलेले आहेत आम्ही. कारण आम्ही गव्हाचं मैद्याचा खातच नाही, त्याच्यामुळे आम्ही हे असं घेतलेलं आहे. या सगळ्यांनी नाश्ता करायला. आणि आज ना आमच्याकडे ना पाऊस पडला, तुम्हाला दाखवते बघा. बघा दिसते ओला 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 खाली बघा, ओला ओला पाऊस पडला. थोडासा बारीक बारीक पडला आणि तरी पण ऊन आलं आहे बघा. लगेच बारीक बारीक पाऊस आणि ऊन. चला मग पाऊस आला का तुम्हाला दाखवतो. नमस्कार मंडळी,
आज मी बनवते बघा वाटण आहे आमचं, कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे. कांदे घेतलेत आणि बघा इथे खोबरं घेतले मी. हे बघा हे आता पावसाळी खोबरं ठेवायचं असेल ना तर ह्याला हळद आणि खोबरे तेल थोडंसं घ्यायचं आणि लावून सुकवून ठेवायचं. मी तुम्हाला नंतर दाखवेन कशी सुकवते ते. लसूण घेतले नाही बघा, आलं घेतलेलं आहे मी. आता आपण हे वाटण बनवून घेऊया. आता हे बघा पॅन ठेवलेले आहे, आता पॅन गरम झालं त्याच्यामध्ये मी कांदा टाकते. आता मस्तपैकी आपण हे वाटण बनवून घेऊया. 2-3 दिवस पुरेल आम्हाला, जास्त नाही बनवून ठेवत मी, थोडंसंच ठेवते. कारण आता कशी लाईट जाते ना म्हणून मी हे वाटण आता बनवून घेते थोडंसं. आज पावसाचं वातावरण आहे. आणि खोबरं पण एवढं महाग झालेलं आहे ना, ते बघा एवढं खोबरं 400 रुपये किलो खोबरं आहे. झोंबले कांदे कापले ते, हे कांदे हे म्हणजे झोंबतात डोळ्याला ते नवीन कांद्यासारखे. आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकते थोडंसं. आता मी भाजून घेऊया कांदा. मीठ पण टाकून देते. मीठ टाकलं ना का वाटण राहतो चांगलं. आपण फ्रीजला ठेवतो तरी पण लाईट बी जाते ना, म्हणून आपण मीठ टाकायचं आणि कांदा पण चांगला भाजतो. चांगला पातळ चिरून घेतल्यामुळे पटकन भाजेल. हे खोबरं घेतलं, खोबरं लई महाग आहे, 400 रुपये किलो खोबरं आहे. हे खोबरं घेतले, ओलं घेतले, सुकं घेतलं मी, ओलं नाही घेतलं. ओलं मी कारण हे 2-3 दिवस वाटण ठेवेल ना म्हणून मी ओलं घातलेलं नाही, कारण गरमी पण जास्त आहे ना, मग खराब होईल वाटण म्हणून मी ओलं घातलेलं नाही. ओलं मी स्वतः किसून नंतर मग भाजून थोडंसं टाकले वरून. हे बघा हे खोबरं घेतलेलं आहे सुक्का, आणि लसूण घेतली आहे. लसूण विसरली नाही, तशीच घालणार आहे. आणि आलं घेतलेलं आहे एवढंच आहे वाटणामध्ये. आणि गरम मसाला वगैरे काही मी टाकत नाही, कारण माझे मधुरा असेल मालवणी मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले असतात. मग मी वाटणार किंवा जेवणावरती गरम मसाले पावडर वापरत नाही, गरम मसाल्याची पावडर ना वापरत नाही मी. फक्त मधुरा असेल मालवणी मसालाच वापरते आणि हे एवढंच, दुसरं काही नाही वापरत एवढं. तुम्हाला मी बरेच रेसिपीमध्ये दाखवलेलं पण आहे. बघा आंबे आणलेत मी विकत. हे बघा असे चुपायचे आंबे असतात ते आंबे गवतामध्ये पिकवत होते ते. कसे आहेत बघा ते. हे 2 मोठे आणलेले, अजून होते याच्यातले खाऊन झाले. आता हे खाऊया. आता हे खायचे. दीदी इथे नाचणी घेते. 3 किलो घ्यायचे ना ग, किती घ्यायची? हे बघा इथे आम्ही कस्टर्ड पावडर घेतो आणि जेली पावडर नाही जेली मिक्स घेते. गाईस आता आम्ही फालुदा मिक्स घेतो आहे. कस्टर्ड पावडर आणि जेली घेऊन झाली आहे, म्हणजे जेलीची मिक्स घेऊन झाली आहे. आज आपण फालुदा घेऊया. म्हणजे फालुदा राणीला उचकी लागली इथे. बघा फालुदा घेऊया आपण. शॅम्पू बघायला आलोय. हे बघा आता मी रिलायन्समध्ये गेलेलो तेव्हा हे सगळं घेऊन आलो. आता ह्याची रेसिपी तुम्हाला येतीलच लवकरच. मम्मी दाखवशील ना ह्याच्या रेसिपी? हो दाखवीन ना, मस्तपैकी रेसिपी दाखवी, शॉर्ट दाखवी. सगळ्यांनी जाऊन बघा आमच्या चॅनलवर, प्रदीप तळेकर आणि फॅमिली या चॅनलवर जा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा. पटापट सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि कमेंट करा. मग तुम्हाला यांच्या रेसिपी बघायला भेटेल. यांच्या रेसिपी तुम्हाला मी दाखवेल. मस्त खूप भारी भारी डेझर्ट बनवता येतात त्याच्यातून. हां ते मी दाखवेल तुम्हाला, तुम्ही सुद्धा बनवू शकता. तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनल. चांगला कांदा आणायचा, तांबूस कलर तसा भाजून घ्यायचा. मग चांगलं वाटण राहतं. चांगला कांदा भाजून टेस्ट पण येते वाटणाला चांगली. आमच्याकडे हे वाटण ना हमेशा कोकणातनं कांदा खोबऱ्याचं वाटण बनवलं जातं. ओलं खोबरं पण घालतात, पण मी आता घालत नाही कारण आपल्या इथे गरमी भरपूर आहे. आणि आता आमच्या कोकणातून ना आंबे आले तर मला दाखवू. आंबे पाठवणार बघूया आता, होय की नाही. आंबे पाठवणार जे का कोकणात गेलेत ना, माझी बहीण वगैरे सगळे असे गेले तर त्यांच्याकडे
आणि राणी सोनीची मामी पण गेलेली आहे, ती घेऊन येणार आहे. तेव्हा तुम्हाला दाखवून भरपूर आंबे पिकले आहेत. ते व्हिडिओ कॉल वगैरे करतात ना, ते आम्हाला दाखवतात की बघा आंबे ना. आम्ही गेलो तेव्हा आंबे नव्हते, सगळ्या कैऱ्याच होत्या ना, तुम्हाला दाखवलं आम्ही होता. आता येतील बघूया, आता कधी येतील ना तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल मी ते आंबे. नाही तर आम्हीच जाऊ घ्यायला ते आंबे. हां, नाहीतर मी सोनी किंवा सोनीचे पप्पा दिव्याला जातील आणि आंबे घेऊन गावाला नाही जाणार, दिव्याला जाणार. कारण ते दिवा गाडीने येतील ना तेव्हा. आम्ही लवकर आलो ना, आणि आम्हाला मस्त गाडीत गर्दी नाही काय नाही, मस्त मजेत आलो, मजेत गेलो, झोपून आलो, टेन्शन नाही एवढा. लग्न पण होता गावाच्या मुलीचा, मग जाऊन येऊया लग्नाला. मग आम्ही गेलेलो लग्नाला, पण आता लई गर्दी आहे, तिला तिकीट वगैरे भेटत नाही आहे माझी भाऊजाईला. तर बघूया, ती जनरल मध्येच येईल. कारण फुल गाड्या गर्दी होती. आता म्हणजे शाळा सुरू होतील ना आता 15 जूनला, मग आता गाड्यांना फुल गर्दी असं आहे. आणि आंबे फणस सगळ्या लोक घेऊन येणार गावावरून. परत गणपतीला गर्दी होईल. गणपतीला पण असं आता गणपतीला आता पुढच्या महिन्यापासून तिकीट काढायला लागेल, तेव्हा ते गणपतीची तिकीट भेटेल आपल्याला. कुठे लांब नाही आहे कोकण, सकाळी म्हटलं संध्याकाळी उतरतो, पण तरी पण तिकीट नाही भेटत, गाड्या कमी तिकडे असं आहे ना, तिकीट नाही आम्हाला भेटत. कोकणातल्या लोकांची लई हालत असते तिकिटीमुळे. आणि गाडी करून जायची असली तरी रोडची हालत खराब असते. रोडची हालत खराब असते. आणि आम्हाला ना ते गाडीमध्ये करून ना नाही जमत ते, कारण ते घाटाबिटातून जातात ना गाड्या, मामाची गाडी लागते सगळ्यांना. फक्त तिच्या पप्पाला नाही करतो, आणि एसी बी नाही, आम्हाला सवय नाही एसीची. आम्हाला कसं तरी होतो, आजारीच पडतो आम्ही गाडी, म्हणून आम्ही जात नाही गाडी बिडी करू नको. सगळे बोलतात गाडी करून गेलं ना, ते येताना सामान सुद्धा घेऊन येतो. पण आपण नाही मी गाडी करून वगैरे जात नाही, कारण भाऊची पण गाडी आहे, तो पनवेलला जातो, माझ्या काकांचा मुलगा, त्याची पण गाडी आहे. पण ते तो बोलतो जावं, पण मला ते एसीतनं जमत नाही, म्हणून मी जात नाही. आता बघू, आता गणपतीला गेलो तर नक्की तुम्हाला दाखवू आम्ही सगळ्या कोकणातला. तर सोनी जाते काय बघूया. नाही सोनी, त्याच्या अगोदर माझी एक फेरी होईल गावाला. सोनीचे कसे ऑर्डर बिर्डर असतात तर सोनी कुठे कुठे जाते ना, ती काय यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बनवत नाही, कारण तेवढा वेळ नसतो तिला ऑर्डरला गेल्यावर. कारण मेहंदीची असते, कुठे मेकअपची असते, मग तिला तेवढा वेळ भेटत नाही यूट्यूबला व्हिडिओ बनवण्यासाठी. ती बोलते मी बनवी पण बनवतच नाही, तिला वेळच नसते. ती म्हणते आम्हाला जेवायला वेळ नाही भेटत, ते हे व्हिडिओमध्ये बनवून म्हणते. ते जाऊन चला, आता कधी असली तर मी सांगेन तुला बनवायला कसं मेकअप करते सोनी माझी ती. आता ह्या कांदा बघा असं भाजलेला आहे कांदा मस्तपैकी बघा. तुम्हाला मागे आवाज येत असेल तर आमची. आणि ना माझी एक चुकी झाली, पहिला खोबरा भाजायला पाहिजे होता, तर मी पहिला कांदा भाजला पटकन. ते पाणी पण आलेलं आहे ना, त्याच्यामुळे आमची धावपळ झाली माझी. आता खोबरा भाजून घेते मी कांदा झाल्यावर, कारण कांदा चिकटतो ना, मग खोबरा भाजला तर त्रास होईल. आता बघू, आता काढून घेते याच्यामध्ये आणि मग भाजून घेते. वाटण तयार केलेलं आहे मी. आता हे ना थंड झाल्यावर ना मी वाटून घेणार आहे बघा. लसूण आणि आलं पण भाजून घेतले, खोबरं भाजून घेतले, आणि आपला कांदा. आता हे थंड झाल्यावर मी वाटण करते. आता आपण जेवून घेऊया. आज मी भाकरी भाजले आहेत, दुपारी भाकरी भाजले आहेत. आता आम्ही जेवून घेतो की नाही, आपण जेवूया ना. आता मी जेवण करतो आणि नंतर भेटू. नंतर पाऊस बिऊस आला का तुम्हाला दाखवतो. पाऊसच येत नाही हो, अशी टेन्शन नाही. आणि खोबरा इकडे वरती टाकलं आहे स्लॅबवर, सोनी दाखवेल तुम्हाला वरती. दाखव हा का स्लॅब खोबरा टाकला आहे मी. लसूण आणली मी, लसूण बघा हीच लसूण आणली आहे मी, 150 रुपये किलो आहे. आता मी ती ठेवली खाली, तुम्हाला दाखवेल मी. कांदे आणले काल मी, आहे की नाही, कांदे पण आणले, लसूण आणले, सगळं आणलं थोडं. आता पावसाचा जमा करायला लागतो ना, मग पावसात नाही, इकडे भरपूर पाऊस पडतो आमच्या इकडे वाशिमला, पाऊस असतो. मग नंतर कांदे वगैरे महाग पडतात ना. हे आता आणलेलेच कांदे मी भाजलेले आहेत. आता मग कांदे आणले आहेत. एक वस्तू पावसाची जमा करायला लागते आम्हाला. गावाला पण असंच असतं नाही, गावाला पण बाबा तसेच जमा करतात ना सगळे. एक वस्तू डाळीपासून मग माझे वडील सगळं जमा करून ठेवतात पावसाळी पूर्ण दिवाळीपर्यंत. मग दिवाळीच्या नंतर पुन्हा सामान भरतात ते, तेव्हा मे महिन्यापर्यंत जाऊ असं असतं. आता मी पण तसाच करते हळूहळू. सोनी नाचणी आणली, तिथं दळण पण करायचं आहे मला. मी बेसन पण तुम्हाला दाखवलं ना दळलेलं. नमस्कार मंडळी, आज आम्ही दुपारचं जेवणासाठी बनवत आहे. हे फोडणीचा भात आहे. आता हा भात बनवलेला आहे मी, बघा. आता मी हा भात बनवलेला आहे आणि बघा किती मोकळा आहे भात. असं भात बनवलेलं आहे. आणि बघा इथे बटाटा घेतलेला आहे, थोडासा बटाटा टाकायचा मग मस्त लागतो फोडणीचा भात. आणि जिरं मोहरी घेतली, आणि कांदा घेतला आहे, कोथिंबीर, लसूण, आणि हे मसाले आपले. आणि हा बघा, हा आहे आपला मालवणी मसाला, मधुरा अस्सल मालवणी मसाला. हा बघा, ह्याच्यामध्ये मी आता फोडणीचा भात बनवते. कढई ठेवली आहे गरम करायला, हे बघा. आता मी फोडणी देते, कारण आता कॅमेरा धरायला कोण नाही, सगळे सोनी आणि राणी गेले बाजारात आहे, त्यांचं काम आहे थोडंसं.
हा आहे आपला मालवणी, हे बघा मधुर असेल मालवणी मसाला. याच्यामध्ये आपण आज बनवूया फोडणीचा भात. चला मग आता मी फोडणीची तयारी करते पहिली. हे बघा आता कढई ठेवलेली आहे. आता तेल पण टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी टाकते मोहरी आणि जिरं थोडंसं. मोहरी आणि जिरं टाकते. मस्त तडतडलं का आपण त्याच्यामध्ये टाकूया लसूण, हे बघा लसूण टाकते. कांदा पण टाकून घेते. कांदा, लसूण आणि मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे. आता मस्तपैकी आपण परतून घेऊया चांगली. फोडणी चांगली होईल मग, आणि फोडणीचा भात पण छान लागेल. आम्ही पहिले गावाला होतो ना, तर लहानपणी मस्त फोडणीचा भात बनवायचा असा. मस्त कांदा आणि लसूण चांगली परतून घ्यायची. एक नंबर होतो फोडणीचा भात. आता मी ह्याच्यामध्ये बटाटा टाकते, म्हणजे बटाटा तेलामध्ये शिजून जाईल. तुम्ही असा बटाटा टाका, मस्त वाटते, छान एक नंबर. आता बटाटा चांगला तेलामध्ये परतून घेते मी. बारीक चिरून घ्यायचा बटाटा. हिंग असेल तर तुम्ही हिंग टाकू शकता. माझ्याकडे हिंग नाही आहे म्हणून मी हिंग टाकलं नाही आहे. तुम्ही टाकू शकता. बटाटा शिजतोय. आज ना पावसाचं वातावरण आहे, ऊन पडलेलंच नाही. परतून घ्यायचं आपण. बटाटा शिजेपर्यंत मी परतून घेते असा. बटाटा शिजला मग आपण ह्याच्यामध्ये भात टाकूया. आता हा बघा, हा भात आहे. ह्याच्यामध्ये मी आता हळद टाकते. हे बघा हळद टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकते. साधा सिंपल आहे. आपल्याला रोज डाळ भात खाताना कंटाळा येतो ना, म्हणून आपण असं साधं सिंपल करायचं जेवण. आणि आमच्याकडे कसं आम्ही तिघीच जणी घरी आहोत ना, म्हणून आज मी फोडणीचा भात, आमच्या राणीला पाहिजे झाला होता फोडणीचा भात, कर मम्मी फोडणीचा भात. हा बघा मधुर असेल मालवणी मसाला. कलर बघा किती छान आहे. आता मी हा मिक्स करून घेते. हा बघा मिक्स झालेला आहे. आता मग मी याच्यामध्ये टाकते. बघा फोडणी पण चांगली झालेली आहे. आता आपण फोडणी देऊया. मी डिश घेतली आहे टाकण्यासाठी, कारण मला ते कावीत त्यानं सांडून जाईल ना चमच्याने. आता मी असं परतून घेते. बघा किती मस्त भात झालेला आहे. आता परतून पण घेते मी. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकते. आपला लहानपणीची आठवण फोडणीचा भात तयार झालेला आहे. नंतर तुम्हाला दाखवते टेस्ट करून कशी झाली ती.